नमस्कार. आज आपण वृंदावन रियालिटी काय नाव आहे? अभिषेक सासवडे. अभिषेक सासवडे याने ऑफिस कुठं होतं याचं पहिलं? नवले ब्रिज या ठिकाणी याचं ऑफिस होतं आणि या ऑफिसमध्ये हा दरवाजा थांबरे काय धक्का मारून पडून जाते लोक. इथं थांबले बिल्डर विशाल म्हणून थांब. तर ह्या वृंदावन रियालिटीच्या आता आपण ऑफिसमध्ये आहोत. ही जी लोक आहेत ना सगळे त्या इकडे लोक कोण आहेत? ही जी लोक आहेत सगळे ह्या लोकांनी ह्या अभिषेक सासवडे वृंदावन रियालिटी या नावाखाली या लोकांनी पैसे गुंतवलेत. म्हणजे बुकिंग दिल्यात बिल्डरला. म्हणजे हा याने फ्लॅट विकायला घेतलेत अनेक बिल्डरांकडनं. आता जवळजवळ ही जी काही 14-15 लोक आहेत त्यातले अजून बरीच लोक आलेली दिसत नाहीत माझे. ही आता एवढी लोक आहेत. ह्यांचे 67 लाख रुपये. म्हणजे कोणाचे 4 लाख आहेत. तुमचे किती आहेत? 15.5 लाख. तुमचे 3.5 लाख. तुमचे 16 लाख. 3,20,000. दोन आहेत आमचे फ्लॅट. 50,000. तुमचे 3.5 लाख. तुमचे 4,10,000. माझे 4 लाख. सर ह्यांचे ना ह्यांच्या बहिणीचे आणि ह्यांची मिळून टोटल 33 लाख. 33 लाख रुपये. म्हणजे माझ्याकडे जी लोक आले तर ही लोक 67 लाख रुपयाचे पेमेंट या लोकांचं आणि ह्या मॅडम ज्या काही त्यांचं पगार देत नाही. तर या ठिकाणी आता आम्ही ह्याच्यामध्ये आलोय. सकाळी ही लोक गेल्या मागं 8-15 दिवसापासून माझ्याकडे कंटिन्यू फॉलोअपमध्ये आहेत. तर ह्या 67 लाख रुपये ह्या लोकांकडनं वेगवेगळ्या बिल्डरच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही बुकिंग करून देतो म्हणून फ्लॅट देतो अशा बुकिंग करून ह्या लोकांकडनं पैसे घेतले. वेगवेगळ्या साईड ह्या लोकांना साईड दाखवल्या का कोणाला? सगळ्यांना साईड दाखवल्यात. अजून आम्ही साईडवाल्यांकडे गेलो नाही. तर इथं आता आम्ही ह्या लोकांना मी पाठवलं होतं. तर ह्याच्या आतमध्ये ऑफिसमध्ये हे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये आता आतमध्ये हे 14 जण बसलेले. हा नवनाथ वाघमारे म्हणून आहे. हा नवनाथ वाघमारे हा ह्या सासवड्याचा मेन शूटर आहे. तर ह्या लोकांनी 67 लाख रुपये ह्या गोरगरिबांना फसवले आणि यांचे पैसे मी तुला आत्ता मी ऑफिसच्या बाहेर 10-15 मिनिटे ह्यांचा तो कसबे जो आहे ना तो काय सासवडे हा सासवडे या बाथरूममध्ये लपलाय बघा. आता आम्ही पोलीस बाहेर काढणार नाही. हा इथं आतमध्ये बसलेला आहे. हा सासवडे इथं आतमध्ये. हा टॉयलेट सासवडे अभिषेक सासवडे. मी पोलिसांना बोलवलंय. अरे बघा इथं मस्त मजा झाली आहे. ते बघा अंडे बिंडे उकडायला ठेवलेत. ते बघा दूध चहा सगळं यांचं मस्त मजेमध्ये चाललंय. वेगवेगळ्या ऑफिसर बघा इथं असे जे लोकांना फसवणुकीसाठी कसे एकदम भारी ऑफिस करतात हे लोक. हे बघा नवनाथ वाघमारे ह्याच्या नावाने सर्टिफिकेट काढले. म्हणजे हे बघितल्यानंतर ना ही गोरगरीब लोक जे असतात ना ही याचे काय ही जी काय गोरगरीब लोक आहेत ना या गोरगरीब लोकांना फसवण्याची ही आटे आहेत. म्हणजे हे आम्ही का दाखवतोय की या सगळ्या गोष्टी बघा ना तुम्ही कशा एकदम अप टू डेट. म्हणजे ही अशी गरीब लोक इथं आली ह्यांचे असले एक्झिक्युटिव्ह ऑफिस पाहिले की लोक फसतात. हे बघा कॉन्फरन्स रूम. मीच आहे. कशाला बसू रे? कशाला बसू? काही अडचणी आहेत मी तुम्हाला. कसल्या अडचणी तुझ्या? या लोकांच्या अडचणी तुला कळल्या रे? नाही म्हणलेलं नाही. तू चिवत्या आता मला सकाळी कुठे सांगितलं कुठे म्हणलं तू बसून बोलायचं. कशाला बसून बोलायचंय? मला एक सांग तू मला किती दिवस झालं फासवतोय? नाही सर मी नव्हतोच इथं. खरंच काय इथं नव्हता. मग तू आता सुद्धा सकाळी कुठे गुजरातला होता? मी आलो सर. मी आज सकाळी आता सुद्धा सर 2 मिनिटं. तू आता सुद्धा सर 2 मिनिटं. काय बोलायचं ते समोर बोल. इथं बोल समोर. मिसेसला सांगतो घरच्यांना पुढे करतो. मी घरी गेलोच नाही. या गरिबांचे पैसे तुला काय हरामचे पैसे वाटले का?
मी अजिबात बुडवणार नाहीये. बुडवणार नाही म्हणजे माझे पैसे काहीतरी कुठंतरी अडकले. अरे तुझ्या अडकले यांचे दे, तुझा काय संबंध, यांचे पैसे अडकले बोलायचं आहे. त्याचे कुणाचे पैसे ठेवणार नाहीये तुमचे सर. पैसे नाही अडकवले, तुम्ही आमचे पैसे यांच्या पैशाचा काय संबंध तुझा? मला एक गोष्ट दाखवतो. तू आत्ता जर तू क्लिअरस ना, संडास मध्ये काल आपला सर 2 मिनिटं मला सुचत नव्हतं. काय सुचत नव्हतं, लोकांना पासवर्ड सुचलं का? माझे ऑलरेडी 20 लाख रुपये वाटलंच तर त्या अंगडीची चिठ्ठी पण मी दाखवलेली अरे आहे, तुझं सर. सोड अंगडी पिंगडी नको आम्हाला सांगू. मी 20 लाख रुपये ऑलरेडी तिथून लोड केले होते. त्यांनी मी आलोय फक्त तेवढ्या करता आलेलो आहे सर. तू सकाळी काय सांगितलं, यांनी मला सकाळी सुद्धा सांगितलं की हा गुजरातला आहे, म्हणजे गुजरात गांधीनगरला आहे, कुच मध्ये आहे. कोण विशाल भाई? विशाल भाई, मी ज्यांच्याबरोबर काम करतो ना पोर्टवर, त्यांच्या तू मला फोन लावून देतो. आता सुद्धा तुला मी आत्ता लाईन वरती घेतला होता, लाईन वर तुझं मला म्हणलं मी पोर्ट वरती आत्ता. हे पोर्ट वर आहे तुझं, अंडी खायला इथं बसलाय आणि पोर्ट मध्ये. भेंडी मी नाही, मी व्हेजिटेरियन आहे. मी नाही व्हेजिटेरियन आहे, मग ह्या लोकांचे पैसे दे पहिले. 2 मिनिटं बसून तर बोलूया. बसून उभा राहून बोल. ऐका ना 2 कशा करता बसून मला बोलायचं? तुमच्याशी बोलायचं. माझ्यासंग काय बोलायचं? काहीच उपयोग नव्हता. समोरासमोर बोल. ऐका ना, माझ्या संग त्यातलं छक्के पंचे चालत नाही. चल ऐका ना, तू फटके घाशीला. 2 मिनिटं सर, मोजून 2 मिनिटं. मी रिक्वेस्ट मला रिक्वेस्ट करू नकोस. मला आता या लोक समोर आहेत ना, मला आत्ता पैसे आत्ता पाहिजेत मला. तू फसवलंय, मी तुझ्यावरती कंप्लेंट करणार. ऐका ना सर, मी तुला आता गुतवला. मी बोलवलंय पोलिसांना, बोलून घे. आपण असं म्हणलं ना, यांच्या मिसेस म्हणतात की बोलवा, मी वकील आहे, मी सोडून आणेन माझ्या नवऱ्याला. माझी मिसेस कधीच बोलणार अशा कोणी- अरे बोलल्यात, मला पण बोलल्यात. बायका पुढे करतो तोंडावरती तुला अरे हे तोंड बघणार आहे यांची. हे काय तुला फसवणारे वाटले का? आता ऐका ना, फोनच बंद करून मी तुला अजिबात कोणाला फसवणार नाही. मग मी माझं आज आलोय, माझी काही कामं चालू आहेत. ही जी पोरं तुझी आहेत, कामं माझ्या जाऊ दे, कामं मला ते बाकीचं काय सांगू नको. यांच्या पैशाचं मला आता चौकीत येऊन मला सांगायचं तू. एम्प्लॉयला कुठं कुणालाही बोलायला लावलेलं नाही. हे असे चांगले चांगले छान छान ऑफिस करायचे आणि लोकांना फसवायचे धंदे करतोय रे. सर 2 मिनिटं बसून बोलूया. खरंच बसून 2 कशा मिनिटं. बसून काय बोलणार तू? बरं आज जाऊन तरी बोलू ना आपण. हा, चल बस तुझ्या खुर्चीवर बस. चल 20 तारखेचा यांनी चेक दिला आणि मला म्हणते लावू नको. बस चल. तुला कामगारांचे पगाराचे पैसे देता येणार तुला? नाही यांना पण बसू देतच. थांब. मला तात्यांशी बोलायचं 2 नाही मान नाही, एकटा नाही बोलणार मी. एकटा नाही बोलणार. काय बोलायचं ते समोरासमोर बोल. हे थांब तिथं, तू थांब. हे पाहिलं तू जाऊ नकोस. अरे तुझा संबंध नाही तर तू आलाय ना इथं. संबंध नाही तुमचा दोघांचा संबंध कसा नाही? तुम्ही बाउन्सरची कामं करता, मग संबंध नाही. कसा संबंध नाही? एकटा मी कधीच बोलत नाही. जो काय विषय समोर लाईव्ह मध्ये बोल. मी सगळ्यांना क्लिअरली सांगितलं, माझी 5 तारखे मला 2 तारखेपासून माझे पैसे भेटायला चालू होतील. मी 5 तारखेला सगळ्यांना मी आज चेक पण देणार. आज किती तारीख आहे? हे मला पण हेच सांगितलं होतं. 67 लाख रुपये या लोकांनी. आणि अजून पण मी सांगतो, वृंदावन रिअलिटी या नावाने ज्या ज्या लोकांनी बुकिंग केले असतील त्यांनी आत्ताच्या आत्ता इथं या. वृंदावन रिअलिटी नवले ब्रिज या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी बुकिंग केले होते, की यांचे पैसे घेतलेले आहेत. हा कर पण. ह्या लोकांनी ज्यांचे पैसे घेतलेले आहेत, हे आता हा नवले ब्रिज पासलं ऑफिस बंद करून इथं आलाय आणि इथं थांबलाय. नाही हे माझं पहिलंच ऑफिस आहे. नवले ब्रिज पाशी काय फसवायला ठेवलं होतं यांना? नाही ते पण जर मी तू मला एक सांग, ज्यांच्या नावाखाली ज्या बिल्डरांच्या नावाखाली बुकिंग घेतलं त्यांची मला नावाची लिस्ट दे पहिली. सर ते मला काहीच माहित नाहीये. असं काय? ऐका ना, माझे जे अरे माहित नाही म्हणजे? सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक नावाचं नाही कुठली गोष्ट. हा? इंस्टाग्राम फेसबुकवर लाईव्ह ऍड होती याची. नाही बिल्डरने दिला असं ना फ्लॅट सेल करायला. असं कसं होईल म्हणते? हे नवनाथ सांग नाव. अरे तू मालक आहेस ना बाबा, तू मालक आहे. तुला मालक असेल तुला माहित नाही, मग इथं कसले काम करतो तू? याच्यामध्ये नव्हतोच, माझी बाहेरची कामं चालू म्हणजे? होती. मी याच्यामध्ये जास्त पडतच नव्हतो. रिअल इस्टेट मध्ये माझी बाहेरची कामं चालू होती. माझा कोण होतं मग कोण होतं? भरपूर गोंधळ घातला. नाही कोण होतं? ऐका ना सर, जेव्हा मी पैसे ह्याच्याकडे दिले ना? पळून गेले ते. हा? असं टोकन सगळ्यांचे 20-25 जणांचे घेतले म्हणून गेले, गायब झाले. आम्हाला विषय झाला. अरे मग तू आता सरळ तुझं कळतंय ना बावळे. तू काय आम्हाला चिवते समजतो का धोत्रा विन करतो का आम्ही? मला वेळ पाहिजे होता. मला खरंच कसला वेळ पाहिजे? खूप अडकलं. किती महिन्यापासून तुम्हाला वेळ देतो हा? 4-5 महिन्यापासून तू आमच्यापर्यंत काय याची वेळ आणली? सर माझे खरंच खूप पैसे अडकले. खूप म्हणजे अरे तुझे किती बी अडकवले गरिबांचे दे ना. अहो सर, तुझे तू झकमार तिकडे बाकीचं घेणं देणं नाही आम्हाला. सगळ्यांचेच द्यायला तयार आहे. मी कुणाची अरे द्यायला तयार म्हणजे तू काय उपकार करतो का? द्यायला तयार म्हणजे काय उपकार करतो का तू?
सर एकतर आमच्या लोकांनी काही लोकांनी माझ्याबरोबर खूप ऑफिसमध्ये फ्रॉड अरे तुझ्या लोकांनी कुणी तुझी तो तुझा प्रॉब्लेम झाला. या गरिबांनी काय तू काय केलंय? तुझ्या विश्वास ठेवून ही लोक आली तुझ्याकडे. सर मी कुणाला- यांच्या काय चुका आहेत? तुमचे किती पैसे आहेत? 15 लाख आहेत माझे. 15 लाख रुपये. विचारा. यांची किती आहेत? 3,20,000. 50,000. 4,10,000 4,10,000. 3.5 लाख. त्यांचे 33 लाख आहेत. बोलो 33 लाख. हो, पवार मॅडम इकडे या. 33 लाख वाले बोलवा. पवार मॅडम इकडे या. तुमचे किती पैसे सांगा आता त्यांना. किती इथं? दोघी बहिणींनी आम्ही एक फ्लॅट बुक केला. हा किती टोटल किती? पुढे पुढे पुढे. पुढे या, पुढे या. एकीचे 16 आणि एकीचे 17. अरे 33 लाख रुपये या बाईचे घेतले आणि तू सरळ सांगतो नालाय का की म्हणतो मला माहित नाही. सर पैसे माहिती आहेत. हा? आपले पोलीस चौकी घेतली साडेकर साहेब. हॅलो सर, वसंत मोरे बोलतोय. इथं आता आम्ही या लोकेशनला आलो. इथं वृंदावन रिॲलिटी म्हणून एक नवले ब्रिजपाशी ऑफिस होतं. या माणसाने काय केलं आहे, अनेक लोकांकडनं बुकिंग करण्यासाठी पैसे घेतले आणि गेल्या महिन्याभरापासून ही लोक माझ्या पाठपुराव्यामध्ये आहेत. तर हा अभिषेक सासवडे म्हणून आहे की ज्याला आता आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये धरला इकडे. तो मला सकाळीसुद्धा आत्ता 10 मिनिटापूर्वी माझा त्याचा फोन झाला. तो हा नालायक मला म्हणला की मी आत्ता गुजरातमध्ये आहे आणि हा इथल्या या ऑफिसच्या बाथरूममध्ये लपून बसलाय. त्याचे बाकीचे तो नवनाथ म्हणून कुठे गेला तू? त्याला जाऊन देऊ नको. अजून तो नवनाथ म्हणून जो पोरगा आहे तो माझ्या संग फोनवरतून बोलतोय. थांबा सर, मी सरांना लाईनवरती घेतो. आणि सरांना लाईनवरती घेतो. हा नालायक मला म्हणतो मी कच्छला आहे. आणि आता हे सगळे ह्या ऑफिसमध्ये बसलेत. इथं अंडी खातात आहे मस्तमध्ये, चहा पितात आहे आणि बाहेर आम्ही लोक उभी राहिलेत. तो दरवाजा उघडत नाही. मी आता त्याला मेसेज टाकला तू दरवाजा उघडणार, मी दरवाजा तोडल. तेव्हा आता यांनी खिलारेवाडी हां खिलारे हां बस संजीवनी बशीच आहे ना. उडुपी हॉटेल समोर. कोणचं? उडुपी उडपी हॉटेल. समोरच्या लाईनच्या तुम्हाला लोकेशन टाकू का या नंबरवर? अहो 112 साहेब उचलत नाही ना, तो प्रॉब्लेम आहे. म्हणून तर आम्हाला आमच्या गजानन तरपुडेकडनं तुमचा नंबर घेतला साहेब की आता कोण आहे तिकडे. ते 112 उचलतच नाहीयेत. 112ला मी जवळजवळ अर्धा तास झालं फोन करतोय. या प्लीज या. यांना लोकेशन टाक. इथलं करंट लोकेशन टाक यांना. काय आहे? नंबरावर पेमेंट केलं. कुठं? आमच्याकडे सुद्धा पावते आहेत. हे सगळे पावते आहेत. हे बघा, हे वृंदावन रिॲलिटी ह्या नावाने 81,000 रुपये. हे बघा या माणसावर विचारला की आमच्याकडे बी पावते ह्याच्या माणसानेच गॅरंटी घेतली. यांनीच पावते आहेत. नाही, वृंदावन रिॲलिटी कुणाच आहे? वृंदावनी रिॲलिटी माझं आहे. हा मग हे कोण आहे? 81,000 रुपये कुणाला दिले त्या लोकांनी? सर वृंदावनी रिॲलिटी डेव्हलपर्स आणि वृंदावनी रिॲलिटी अरे हे तुझं ठेव रे, शब्दाचा विषय बारगे. या बाकीच्या नको सांगू. हे सरळ सांगतात ना तू पैसे घेतलेत. मी म्हणतो ना, मी कुठं नाही म्हणतोय सर. मग नाही म्हणतो म्हणजे देणार कोण? फ्लॅट द्यायचा नव्हता, तुम्ही एवढे पैसे का कशाला घेतले पैसे? तुला जर फ्लॅट द्यायचे नव्हते या लोकांना पैसे कशाला घेतले? दिवसभर आम्ही कष्ट करतोय. सर काम करून आम्ही करत माझे काय संबंध नाही असं म्हणतो. तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी तुम्ही माझ्याकडून पैसे मागून घेतले की उद्या तुमचं आम्ही व्याज भरतो. हे आहे रजिस्ट्रेशन आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी पैसे घेतलेत माझ्याकडून 1 लाख रुपये डबल. सोनं मोडलंय, पोरांची एफड्या मोडल्या, आमच्या एफड्या मोडल्या. पुढे एवढं लुबाडून तुम्ही कुठे हे करणार आहे पाप? हा? माझ्या घरी स्वामींच्या पादुका आल्यात, हे आले ते आले, काय काय करणार? अरे तो पुढे दुसरा मेसेज पण टाकलाय मी. स्वामीचं काय रिंगटोन लावल्यात. खाली तुम्ही ते त्यांच्या मिसेसची रिंग रिंगटोन कुणाची आहे? स्वामींची. मिसेसची यांच्या. हा, स्वामींचे रिंगटोन लावता, स्वामींचे फोटो तुम्ही इथं लावता आणि लोकांना फासावता वगैरे. हा, स्वामींनी सांगितलं की तुला फासवायला? सांगितलं का तुम्हाला? कानपट्टा दिन आता एक. स्वामींचं स्वामींचं नाव घेऊ नकोस. बोलून घरापर्यंत पार पैसे आम्ही पण स्वामी बघते. अशा चोऱ्या माऱ्या नाही करायला शिकवले गोरगरिबांच्या. स्वामींच्या नावाखाली लाज वाटते का तुला? सर आमचे काही प्रॉब्लेम झाले. अरे तुझे प्रॉब्लेम तुझ्यापाशी ठेव. यांचे प्रॉब्लेम काय केले? यांना आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी तू बुकिंग घेतलेले आहेत त्या ठिकाणी तू बुकिंग का दिले नाहीत? का या लोकांना फ्लॅट दिले नाहीत? हे तो नवनाथ बोल इकडे. हे नवनाथ इकडे तू चल. नाव सांग मला, कुठल्या बिल्डर तुझ्याकडे कॉन्टॅक्ट मध्ये होते ते त्याचं ऑफिस बिफिस घे. चल ते कुठे तुझं असेल ना रिसिट बिसिट कुणाकडनं तू बुकिंग घेतल्यात.
अरे तुमच्याकडे बिल्डर कोणचे होते, यांनी काय केलं, यांच्याकडे पुण्यातले बऱ्याच बिल्डरांचं यांचं म्हणणं आहे आणि या लोकांना सांगितलं की इथं साईड पण नेऊन दाखवले तुम्हाला, यांना साईड पण नेऊन दाखवलं यांनी. प्रत्यक्षात साईड दाखवायला कोण यायचं? यांचे एम्प्लॉय आम्हाला पुण्याला आलता. यांनी एम्प्लॉय ठेवले होते हाताखाली, ते एम्प्लॉय यायचे. आणि या बाहेरच्या मॅडम आम्हाला एकदा आलत्या. हा या बाहेरच्या मॅडम येतात ते एकदा आलता आम्हाला. ह्या पण मॅडम आल्या होत्या. ह्यांनी कुठला दाखवला होता? आम्हाला नरेतलं दाखवलं होतं आणि कुणालने आम्हाला मोरियातलं दाखवलं सिंहगड कॅम्पस मध्ये. काशीबाई नवले महाविद्यालयाचे ते शेजारी. म्हणजे बऱ्यापैकी हे सगळे त्यांना रेतलेच आहेत. हा फ्लॅट तुमचं कुठं दाखवलं होतं? तिथं ते मोरियामधलंच कॅम्पसला. मला मोरियामध्ये बरेच जण, मला अभिनव कॉलेजचे इथं दाखवलं होतं. ए तू कागद घे इकडे, चल मला नाव लिहून घेऊ दे कुठं जेव्हा कुठे. आम्ही गेलो बिल्डर आम्हाला म्हटलं तुम्ही एकही रुपये तुमचा आला नाही तुम्हाला देणार नाही. चल बाजू, बिल्डर चल. आले तर तुमचा हातपायच काढेल बिल्डरने सांगितलं. कोण? बिल्डर म्हणते बिल्डर म्हणते, आम्हाला एक रुपया पण आला आम्हाला नाही, पैसे नाही दिले आम्ही म्हणे. कसे देणार? आम्ही चक्रा मारायचो ना, ते म्हणून कुणाला पेमेंट केलं, आम्ही म्हणून लावलं. आता दिसला म्हणे परत दिसले नाही बाई तुम्ही, आम्ही नाट टाकून दिला. मग काय करणार? जीपीआर आहे. एक तर मानसिक त्रास झाला, आजार पण लोक, वयस्कर लोक, शुगरवाले पेशंट, ते कुणाला सांगायचे प्रॉब्लेम? तुम्ही ह्या लोकांना, या चोरांना का तुम्ही सांगता का की यांना परवानगी देता का फसवायला? यांनी इथं बसायचं, आम्हाला सांगायचं मी गुजरातला बसलोय मी, आणि हा बाथरूम याचं गुजरात आहे, बाथरूम मध्ये बसलाय आणि गुजरातला आहे म्हणतोय आम्हाला. अरे थोडा तरी लाजा बाळगा. या गोष्टीचा अंदाज तुला परवा दिवशी यायला पाहिजे, ज्या दिवशी मी बोललो त्या दिवशी. सकाळी मी यासंग, अरे आत्ता पायऱ्या चढताना मी यासंग बोलले, तो नवनाथ त्याच्या संग बोलले फोनवरतून. त्याला मेसेज टाकला मी, याला तुला मेसेज टाकलं का नाही रे मी? बरं तू आता इथे, मी तुला आत्ता ज्या टायमाला फोन केला तेव्हा तू काय सांगितलं? सर कुठे आहेत? कुठे आहेत सर? त्यांना बोला हा त्यांनाच बोला गेलं सर. नाही पण सर कुठे होते? त्यांनी सांगितलं होतं की मला की गुजरातला म्हणून सांगितलं. हा म्हणजे यांनी सांगितलं ह्याला, हा याचा कर्मचारी, ह्यांनी सांगितलं ह्याला मी गुजरातला आहे म्हणून सांग. अरे लोकांना फसव्या करता आणि गुजरात दिल्ली नाव सांग. हा मी खरंच गुजरातला होतो. अरे तू आत्ता मला बोलला तू पायऱ्या चढताना मी गुजरातला कचला आहे म्हणून. या गोष्टी माहित नव्हत्या. कशा माहित नव्हत्या? तुला अंदाज यायला पाहिजे होता ना. विषय वसंत बोरेकडे गेलाय. विमानाने जात होता होय तू? देतो तुम्हाला. पण बापू ते त्याच्यावर तिकीट बुक कर, ते बापू येते. तिकीट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तिला सांगा. सासवडे साहेब, आम्ही लेकरा बाळाचा तुमचा आज दिलाय तुम्हाला. असं नाही करायला पाहिजे. तुम्हाला मी नाही म्हणलेलो नाही. अरे नाही म्हणलं मग देत पण नाही ना. सर माझे कशा डोक्याची मंडळी करतो? माझे खूप पैसे. अरे तुझा प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव. त्यांच्याकडनं पैसे घेतलेत का नाही? हा सांगा की आमच्याकडनं घेतले, आता आम्ही जातो. आम्ही तिकडे काय, तुझा प्रॉब्लेम तुझ्या जागीरदार आहेस तू. आमच्याकडे पण भरपूर प्रॉब्लेम आहेत. तुझे प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव. त्यांनी कुठल्या तरी गुजरातच्या कंपनीत अडकवलं असं म्हणतात. 1 ऑक्टोबरला त्यांना पैसे पाठवले होते. हे कोण होतं? ते कोणतो? हा सर. वाघमारे. हा हा रोहन. तेच त्याला वाघमारे. रोहन वाघमारे आणि नवनाथ वाघमारे करतात. तेच ते एकच हा एकच आहे. हा रोहन बी हाच आहे, नवनाथ बी हाच आहे. आणि ह्या थोडं लोकांनी मागचं काय म्हणजे. केलं? या लोकांनी रजिस्ट्रेशनसाठी पैसे देतो, द्या तुम्ही 2 फ्लॅट तुम्हाला करून देतो. मी तर त्यांच्या बुकिंग मध्ये नव्हतो. ऐक ना, तू असं नसो पण ऑफिस मध्ये तू बसला होता मी होतो ना. बरोबर आहे. तुमची व्यवहार कोणासमोर केला मी? झालं सर, मी कुठं सांगत नाही. परवा दिवशी त्यांचं कंप्लीट होईल. तुझं बोला. हा हा, मग त्यांनी काय म्हटलं, मी पैसे द्या. तर त्यांना मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं. ते माझ्याकडे आहे पुरावा सगळं. 1 लाखाची पावती. तुम्ही किती पैसे दिले तुमच्या फ्लॅटचे? बरं तुमचा फ्लॅट कुठे आहे इथं? 406 होतं माझं. नाही नाही, कुठल्या साईड कोणची? मोर्याच होतं. मोर्या. तुमचं पण मोर्याच का? हा. छान. नाही होणार. मोर्यामध्ये तुमचं नाव काय? अतुल भालेराव. हा अतुल भालेराव. थांबा सर की सर. भालेराव. हो. किती 1 BHK 2 BHK? 2 BHK अरे 1 वा, BHK छान. असं पाहिलं होतं. 2 पाहिले तुम्ही? 2 पाहिलं होतं. 2 घ्यायची होती तुम्हाला? हो 2 घ्यायचे होते. बरं झालं 190 मध्ये अडकलात. हा, ते अजून मागवत होते पण मी म्हटलं तुमच्याकडनं काही प्रतिसाद येत नाही तर मी पैसे का देऊ तुम्हाला? ते म्हणले दिवाळी पिरियड आहे, तुमचं रजिस्ट्रेशन पण करून देतो, साहेब बदली व्हायच्या अगोदर. आम्हाला गणपती ही लोक धडीत. यांना मी 18 तारखेला बरं तुम्ही जाग्यावरती 1 मिनिट बाहेर बोलू नका. तुम्हाला 18 तारखेला पकडले यांना, समोर यांना. तर मला चेक 1 लाखाचा दिला, म्हणलं तुझे 20 तारखेला होऊन जाईल पार. तो पण नाही. आणि हे मला लगेच चालू म्हणलं मी गुजरातला. असे फोटो बोलायला लागेल हे मला. माझ्या गाडीत पण बॅग होती. होती bag पण. आणि हा मला कालपासून यांच्याकडनं सांगण्यात येतंय
की आम्ही हवाला घेतलाय 20 लाखाचा हवाला केला. अरे सोड तू 20 लाख हवाला, यांचे पैसे दे पहिले. 67 लाख रुपये त्या लोकांचे, यांचे तू बिल्डिंग मध्ये ज्यांचे ह्याच्याकडे कन्साईन असते ना काहीतरी तुझ्याकडे, ह्यांच्या कन्साईन आहेत का? तुझ्याकडे का रे? तू बुकिंग घेतो ना, कुठे गेला तू? तुला तर सगळं माहिती आहे नवनाथला, याचं का निपणात नवनाथ आहे ना. तू इकडे रे, इकडे तुझ्याकडे ह्या ज्या सोसायटी आहे त्या अशाच काय तुमच्या काय बापाचे आहेत काय? कुठल्याही सोसायटी तुम्ही विकायला घेताय? सचिन शिवरकर सर ह्यांनी आणलं. सचिन शिवरकर आता हा कोण नवीन आला? ते सगळे होते. सचिन शिवरकर सचिन शिवरकर कोण आहे? त्यांनीच बिल्डिंग आणलं. ते अरे पण तो कोण आहे? ह्याचा पार्टनर आहे का कोण आहे? हा फोन बंद करे कशाला? फोनवरती कोणा संग बोलतो रे? मिसेस हा? बोलतो. मिसेस संग बोलतो, मला रेकॉर्डिंग करतो का? अहो नाही हो सर. पण कट कर. मिसेस काही आम्ही बोलतोय नंतर त्यांच्या संघ, आम्ही त्यांना काही करत नाही. आम्ही फक्त रीतसर पोलीस बोलवलेले आहेत. आम्हाला जे काय करायचं ते आम्ही रीतसर करणार आहे. म्यूट झालं. हॅलो ताई, आम्ही आत्ता तुमच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आहोत, ज्यांना तुम्ही सकाळी सुद्धा सांगितलं आम्हाला, आत्ता सुद्धा आम्ही जिना चढताना सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की मी कच्छमध्ये आहे, गुजरातमध्ये, आणि ते इथं बाथरूममध्ये बसलेत. तेव्हा आम्हाला जे काय करायचं ना, तुम्ही परवा दिवशी सुद्धा मी तुमच्या संग बोललो, तुम्ही काय म्हणला ताई? अहो हे इथंच आहे, हा माणूस कुठे जात नाहीये. तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे होतं कमीत कमी. या विषयामध्ये वसंत मोरेने हात घातलाय म्हणल्यावर आम्ही खालपर्यंत येणार. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी नांदेड सिटीपर्यंत येईल म्हणून. अहो ताई, गोरगरिबांचे पैसे येतो 67 लाख रुपये, थोडे ना तिडके. ते पैसे घेऊन तुमच्या संसाराला लावून तुम्ही सुखी होणार आहे का? अहो देतील म्हणजे अडकले म्हणजे काय? ह्या गरिबांना कशाला फाशील देताय? ह्यांना घरे तर द्या ना मग. थोडे देतील म्हणजे काय? काय भिशी लावली का तुमच्याकडं? फोन पण ठेव. अरे नवीन लग्न केलं, तुला लाज वाटायला पाहिजे ना. तुला बायकोला बी फासवतोय. कोणाला फासवतो तू? याला सकाळी फोन लावला काय म्हणतो, हे गुजरातलाच येतं अजून. हा, मला इथं जिना चारताना म्हणला तर गुजरातला आहे. जिना चारताना हा शांत तिथं जाऊन बघा, हे मस्त अंडी विंडी उकडून घालणं चाललंय यांचं. तो बिल्डर आणला इथं, त्याला जिंमत नाही, इथं आणलाय बिल्डरला अंडी खायला. आणि जे नागरिक यांना फोन करतात त्या प्रत्येक नागरिकांचा फोन यांनी ब्लॉक केलाय. माझे सुद्धा नंबर ब्लॉक केलेत. या साहेब या. हे अभिषेक सासवडे म्हणून आहेत. नाही राहू दे ना, लाईव्ह चालू आहे. हे अभिषेक सासवडे आहेत. ह्यांनी नवले ब्रिज पाशी एक ऑफिस ओपन केलं होतं, आणि त्या ऑफिसमधनं हे काय करायचे, गुगलला यांनी इन्स्टाला यांनी एक ॲड टाकली की आम्ही फेसबुक, इन्स्टा, आम्ही फ्लॅट विक्रीचं तुम्हाला चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेऊन देऊ म्हणून. आता याच्यामध्ये हे तर माझ्याकडे आले तर फक्त 15 लोक आलीत. आणि या 15 लोकांचे 67 लाख रुपये या माणसाने घेतलेत. ग्रामपंचायती. हां, आता ह्या 67 लाख रुपये घेतले. त्याच्यामध्ये आता हा नवनाथ वाघमारे हा यांचा राईट हँड. आता हे सगळे आतमध्ये बसले तिथं. आम्ही सकाळपासून यांना ट्रॅप लावला इथं की हा आतमध्ये बसलाय. मी याला फोन केला तर हा म्हणतो सर गुजरातला आहेत आणि सर बाथरूममध्ये लपलेत. आता हे 4 मोरया रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ब्लेसिंग सेरेनिटी सिंहगड कॅम्पस, नरे आंबेगाव उर्वशी आणि साई रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ह्या 4-5 ठिकाणच्या बिल्डिंगमध्ये ह्यांनी या लोकांना फ्लॅट दाखवलेत जाऊन, आणि यांच्याकडनं ॲडव्हान्स घेतलेत पैसे. आता प्रत्येकाचे पैसे तुम्ही ऐकले ना तर तुम्हाला पण डोकं काम करायचं नाही. 30-30 लाख रुपये लोकांचे घेतलेत, 17 लाख घेतलेत, 15 लाख घेतलेत, 4 लाख घेतलेत. आणि हा माणूस ह्या लोकांना सगळ्यांना पळवतोय. आता मी आता पायऱ्या चढताना सुद्धा यांना फोन केले. यांनी आतमधनं ऑफिस लॉक करून घेतले, आणि ऑफिस लॉक करून हे सगळे आतमध्ये 2 बिल्डर आहेत तिथं आतमध्ये, यांना बाउन्सर म्हणून बसलेत. हा एक आहे. हे 4 जण आतमध्ये बसलेत आत्ता. आणि हे दरवाजा उघडत नव्हते. जेव्हा मी याला मेसेज टाकला तो दरवाजा उघडला, मी दरवाजा तोडल, मग याने दरवाजा उघडलाय. हे 4 तिथं थांबलेत, 3च. आणि हा तिकडं लाईटी बंद करून हा तिकडं बाथरूम मध्ये लपून बसलाय. ह्यांनी जर काय केलेलं नाही ना तर मग हे फेस का करत नाहीत? 5 महिन्यापासून या गरिबांना पळवते ते. 5 महिने झाले सर, मानसिक त्रास मध्ये. माझी मिसेस डिप्रेशन मध्ये गेली. ठीक आहे, आता त्यांना घेऊन जाऊ चौकीला. चौकीला घ्या, सगळ्यांना चौकीला घ्या.
आणि चौकीला काय असेल ह्या लोकांच्या तक्रारीत सर. आणि ह्यांनी आता चेक पण दिलेले आहेत. चेक देऊन बाउन्सिंग ह्याच्यामध्ये साहेब ही जी लोक आहेत काय नाही पण सर मला विचारून द्या त्या राहू दे ना चालू. विचारून द्या ना प्रश्न सर. चौकीला बोलू ना आपण त्यांना. याला काय इथं काय शब्दावर आलोय मी, माझं माझं काम 100% ना साहेब. माझं काम म्हणजे हे काय माझं पण काम नाही ना साहेब. नाही का नाही, हे माझं पण काम नाही ना साहेब. सर मी त्यासाठीच म्हणलं अहो 112 उचलत नाहीये. काय करायचं आम्ही. आता ह्याला काय मारत बसायचं का आम्ही. मी MNC वर अहो सर मान्य आहे मला तुम्ही आलात. आम्ही मागे 112 ला पण फोन लावला होता. ते आम्हाला म्हणले रिसर कंप्लेंट 112 वाले फोन उचलत नाहीत. अर्धा तास आम्ही इथं फोनवरती 112 ला कॉन्टॅक्ट करतोय. ठीक आहे. हे आणि 3 जण अजून यांच्या बरोबर आहेत ते. बघून घ्या सर. ठीक आहे कोण आहे? ठीक आहे ते मेन हा एक या पहिला मालक हा अभिषेक सासवडे. हे बघा हे फोटो घेऊन हा भाऊ फोटो घ्या. सगळे पैसे घ्या या लोकांचे. हे बघा ह्या ताईंचे भरपूर आहेत, येतात 33 लाख रुपये घेतलेत. 2 फ्लॅट. आता या ताई इथं कामाला होत्या. यांचे पगार दिलेले नाही आहेत. तुमचे किती आहेत. 50,000 तुमचे यांचे. माझे 3.5 लाख आहे. हे जे 1,90,000 असं 67 लाख रुपये टोटल. यांचे 15 लाख आहेत. 15.5 माझे 15.5 लाख. आणि हे काय आहे? साहेब हे विषय कसा असतो. हे ह्या सगळ्या सोसायटी आहेत. हे मोरया. ह्या मोरयामध्ये यांनी हे चौघांना 1 2 3 4 ह्या 4 जणांना आता 5 भालेराव, प्रीती पवार, स्वाती पवार, सोनवणे. ह्या भालेरावला 1 1 BHK 1 2 BHK दाखवला. एक कॉल लागला होता म्हणजे मारणे सरांनी नंबर दिला माझा. तर आपल्या खिल्लारवाडी समोर एक ऑफिस आहे 5व्या फ्लोअरवर. त्यांनी भरपूर ठेवीवाल्यांचे पैसे घेतलेले आहेत. ते पैसे देऊन म्हणजे बुडून त्यांना फ्लॅट देण्याचं आश्वासन देऊन त्यांना काही दिलेलं नाही. हां त्याच्या सगळ्यांचं तक्रार घेऊन यायची होती. मग प्रभात चौकीला आणू आज यशस्वी तुम्ही का पोलीस स्टेशनला नेऊ. नाही मला दे ना. कोण आहे. एक मिनिट मोरे साहेब बोलतात. एक मिनिट साहेब नमस्ते. नगरसेवक वसंत मोरे बोलतो. हे मोठा विषय आहे साहेब. हा माझ्याकडे आत्ता जे या लोकांच्या आता हा माणूस आहे ना जो इथं आम्ही ज्याला पकडला अभिषेक सासवडे. हा गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सांगतोय की मी गुजरातला आहे, मी गुजरातला आहे. आत्ता हा इथंच होता ऑफिसमध्ये आणि त्याच्या माणसाला त्याने सांगितलं की मला सांग गुजरातला आहे. आता तो बाथरूममध्ये लपून बसला होता. आता 4 जण इथं ऑफिसमध्ये सापडलेत. त्यांनी 67 लाख रुपये 15 जणांकडनं त्यांना बुकिंग म्हणून की तुम्हाला फ्लॅट घेऊन देतो. फ्लॅट ह्यांचा काही संबंध नाही वास्तविक पाहता. पण यांनी हे बुकिंग म्हणून पैसे घेतलेत 15 जणांचे. अजूनही लोक येतात आता इथं. ते 67 लाख रुपये एवढी मोठी रक्कम आहे आणि सगळे गोरगरीब लोक आहेत साहेब. तर ह्यांचा अर्धविरोध साहेब. ह्याला पहिलं आहे ना हा खोटारडा आहे. हा खोटं बोलतोय. ह्याला मी मागच्या महिन्यापासून नाही आत्ता सुद्धा पायऱ्या चढताना विचारलं तर मला म्हणलं मी कच्छला आहे, कच्छ गुजरातमध्ये. आणि हा इथं संडासमध्ये लपून बसलाय आणि इथं मस्त चालले एन्जॉय त्यांची. कॉफी इकडं अंडी खातात. हे सगळं मस्त गरम गरम करून आतमध्ये चालले लाईटी बंद करून. ऑफिस आहे मोठं. अहो इथे एवढं लक्झरी